पिंपरी चिंचवड पुलिस की साइबर सेल ने एक ऐसे गिरोह को गिरफ्तार किया है जो फर्जी शेयर ट्रेडिंग ऐप में निवेश करने के लिए मजबूर कर नागरिकों से लाखों रुपए की ठगी करता था। इसके अलावा पिंपरी चिंचवड शहर पुलिस की साइबर सेल ने इनके पास से 7 लाख रुपए नगद, 7 मोबाइल फोन, एक कैश गिनने की मशीन, विभिन्न बैंकों के 8 डेबिट कार्ड, विभिन्न बैंकों की 12 चेकबुक और पंजाब नेशनल बैंक की एक पासबुक जब्त की है। गिरोह में जुनैद मुख्तार कुरैशी, सलमान मंसूर शेख, अब्दुल अजीज अंसारी, आकिफ अनवर, आरिफ अनवर खान और तौकीफ गफ्फार शेख आरोपी हैं। पुलिस जांच में पता चला है कि इन 5 आरोपियों ने करीब 120 बैंक खातों के जरिए नागरिकों से करोड़ों रुपए की ठगी की है। हिंजवडी पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये तक्रारदार महिला आहे, तिला बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे त्यांचे जवळजवळ 36 लाख रुपयाला फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलने पुढे अधिक तपास करून या बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ज्या खात्यावरती पैसे गेले आणि ज्यांनी विड्रॉ केले असे 5 लोक निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आलेलं आहे। आणि सध्याच्या तपासामध्ये असं दिसून आलेलं आहे की हे 5 लोक ते पैसा क्रिप्टोकरन्सी मार्फत बाहेरच्या देशांमध्ये जो हँडलर आहे त्याला पाठवत होते। तर त्या दृष्टीने सुद्धा पुढील तपास चालू आहे। यामध्ये गुन्हेगार जे लोक शेअर ट्रेडिंग करू इच्छित असतात अशा लोकांना ते हेरत असत, त्यांना नंतर मग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन त्यांच्याकडून त्यांचे सर्व बँकेचे डिटेल्स घेत असत आणि नंतर या ॲपवरती ते गुंतवणूक करायला सांगत आणि नंतर मग एक ठराविक कालावधीनंतर त्यांना जास्त परतावा मिळाला आहे असं त्यांना भासवत असत, परंतु प्रत्यक्षात असा कुठलाही परतावा न देता त्यांनी गुंतवणूक केलेली जी रक्कम आहे ते परस्पर काढून घेऊन त्यांची फसवणूक करत असतात। गुन्हेगार सध्या तरी काही कामधंदा नसलेले तरुण युवक जे आहेत, जे हे फसवणूक झालेली रक्कम त्यांच्या खात्यावरती आल्यानंतर ठराविक पर्सेंटेजच्या अगेन्स्टमध्ये हे पैसे काढून मेन हँडलर जो आहे त्याला पाठवत असतात। आपण जर अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर टास्क फ्रॉड आणि शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायला लावून लोकांना फसवणुकीचे भरपूर प्रकार उघडकीस आलेले आहेत। तर या पार्श्वभूमीवर लोकांनी जे ऑथेंटिक शेअर ट्रेडर आहेत किंवा जे हे आहेत त्याच्या प्लॅटफॉर्मवरतीच गुंतवणूक करायला पाहिजे। इतर याची त्यांनी ऑथेंटिसिटी चेक केल्याशिवाय इथे कुठेही गुंतवणूक करू नये किंवा टास्क फ्रॉड जे आहेत त्याच्यामध्ये आपली फसवणूक होणार नाही यासाठी दक्षता घेणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।